Guys, welcome to our YouTube channel. चला आज स्टार्ट करूया बॅक वर्कआउट. न थांबता आज लगेच वर्कआउट चालू केला. आज याला पहिलाच घेतला आपण लॅट पुल डाऊन. लॅट पुल डाऊनमध्ये आपल्याला टोटल 3 सेट मारायचे आहेत या इव्हेंटमध्ये. जेवढ्या हेवी खेचता येतील तेवढे हेवी खेचायचे आहेत, पण रिपिटेशन तुमचे 10 प्लसच गेले पाहिजेत. पहिला तर तुम्हाला 20 प्लस पाहिजेत, पण बाकी पुढचे ते 10 प्लसच पाहिजेत, किती वेट जास्त असो. त्यानंतर आपण लगेच थांबता पुढचा वेळ घेतला बिहाइंड द नेक लॅट पुल डाऊन. हा सेट लॅटसाठीने तुम्हाला आधी पण सांगितलं, आता पण सांगतो. हा तुमचा मिड बॅक सेट आहे. तुमचे जेवढे एल्बो आहेत पाठ साईडला ट्विस्ट करता जेवढे ट्विस्ट करायचे आहेत आणि सरळच वर सोडायचं आहे. वरती तुमचा बिहाइंड द नेकच गेला पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि एक लक्षात ठेवा, प्रत्येक व्हेरियंट्समध्ये तुम्हाला एक 20 सेकंद ते 30 सेकंदाची गॅप पाहिजे आणि प्रत्येक सेटमध्ये तुम्हाला 10 ते 15 सेकंदाची गॅप पाहिजे, हे तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यानुसार परफॉर्म करा. या व्हेरियंटचे टोटल तुम्हाला 3 सेट मारायचे आहेत. आणि लक्षात ठेवा, मित्र पण असे बनवा की तुमच्यासोबत नेहमी तुमच्या पाठीशी राहतील. कोण काय बोलते काय त्याच्यावर विश्वास ठेवू नका. कारण हेच तुमच्या वाईट दिवसात तुमच्यासोबत असतात. बाकी तुमच्या वाईट दिवसात कोण सोबत नसतो, हे लक्षात ठेवा. सो जाऊ द्या, वर्कआउट करू लक्ष देऊया. या सेटमध्ये पण तुम्हाला टोटल 3 सेट मारता थोडासा म्हणजे जास्त हेवी पण घ्यायचं नाही, कारण बॅक सेट आहे. थोडा लाईट मिड लाईट वेट घेऊन तुम्हाला परफॉर्म करायचे आहेत, हे लक्षात ठेवा. पुढच्या इव्हेंट आपण आहोत क्लोज ग्रिप फेस लॅट पुल डाऊन. याच्यामध्ये तुम्हाला छोटा रॉड लावून तुम्हाला एल्बो पूर्णपणे शोल्डरच्या नेट ठेवून तुम्हाला सेट परफॉर्म करायचा आहे. आणि याच्यामध्ये पूर्ण छातीपर्यंत रॉड खेचायचा आहे. आणि या सेटमध्ये तुम्हाला जेवढी बॅक स्टेबल ठेवतील ते बॅक स्टेबल ठेवायचे आणि परफॉर्म करायचं आहे, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही जास्त क्लोज झाला तर तुमच्या रिस्टवरती प्रेशर येणार आहे, त्यामुळे एकदम पण क्लोज धरून पकडू नका. एकदम क्लोज पकडणे ती अटॅचमेंट वेगळी येते, ती अटॅचमेंट आपल्याकडे नाही आहे, त्यामुळे आम्ही असं पकडतोय, लक्षात ठेवा. पुढचा इव्हेंट आहे मिड बॅक सीटेड केबल रो. त्यामुळे तुम्हाला मिड बॅकसाठी आज याच्यासाठी म्हणलं गेलेलं आहे की तुमचा जो एल्बो आहे तो तुमच्या मिड बॅकमध्ये खेचायचा आहे आणि सोडायचा आहे. या इव्हेंटच्या तुम्हाला 3 सेट मारायचे. वेट
मीडियम लाईट घ्यायचं आहे. उल्टा ऐसा बॉडी बनाया. संजय तर रवला काय करतो. लाईट सोड पुढं पुढं. हा मार तू रे तो बोचा येते. चालू केलाय देख रहा हूँ मैं, देख रहा हूँ. अगर तेरा वो बेटे मार दिया ना आधी तोड़ूंगा. हाँ बस झालं तुझी नाटकात. नाही तुला खालच्या ताराला लावून. खाली सोड. सोड. पुढचा इव्हेंट आहे चेस्ट सपोर्टेड सीटेड केबल रो युझिंग केबल एक्सटेन्शन. याच्यामुळे तुम्हाला पूर्णपणे जो बेंच आहे तो 90 डिग्रीवरती सेट करायचा आहे. बसून तुम्हाला केबल रो जो अटॅचमेंट आहे ती लावून तुम्हाला फंक्शनवरती सेट फॉर्म करायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला एल्बो जेवढं 8 तेवढं 8 ठेवायचं आहे आणि बॅक साईडला घ्यायचं आहे. आपण केबल रो यासाठी घेतलं आहे की आपल्याला ओव्हरऑल जी रेंज ऑफ मोशन आहे ती वाढावी म्हणून, आणि याच्यामध्ये इंजुरी व्हायची शक्यता कमी असते लोअर बॅकला. त्यामुळे या व्हेरियंटवर 3 सेट मारायचे आहेत आणि जेवढे हेवी करता येतील तेवढे हेवी घ्यायचे आहेत आणि परफॉर्म करायचे. पोझिशन तुम्ही चेक करू शकता व्हिडिओमध्ये, तसा परफॉर्म करू शकता. वर्गणी किती असते? वर्गणी किती असते? तुमची वेगळी वर्गणी नसते अशी? पहिलेच भरलेले आहेत. किती? 1000 रुपये टाकलेले आहेत पहिले. जेव्हा चालू झाले तेव्हा आम्ही कन्वर्ट झालेलो जात नंतर एक दिवसामध्ये गेलेलो विषय करून आपला वर्ग गेलो पाहिजे आपला काहीतरी पाहिजे सगळं डोलीकर आलं त्याच्यात. हे घे चालू केले. रस्ता दिसतंय, एक नंबर दिसतंय. नको रे, मला वाटलं काय दाखवतो नाही काय नाही. इसके कारण तो
ए बिहारी मस्त दाबून घे माफीला या म्हणजे पुढचा व्हेरियंट आहे स्टँडिंग लॅट पुल डाऊन. यामध्ये थोडी बॉडीची मुवमेंट प्रॉपर ठेवली तर तुम्हाला प्रेशर मस्त चांगल्या प्रमाणात लॅटवरती येतो. तुम्ही मुवमेंट पोहू शकता. पाठच्या साईडला जाताना एल्बो हात ठेवून म्हणजे बॉडी थोडा पाठच्या साईडला नेतो आहे आणि पुढे जाताना आपण सोडताना जेव्हा बॉडी थोडा पुढच्या साईडला पुश करतो आहे. या मुवमेंटमध्ये तुम्ही जर वर्कआउट केला तर ह्या सेटचा तर प्रॉपर व्हेरियंट बसतो. या व्हेरियंट थोडं 3 सेट मारायचे आहेत आणि लाईट वेटमध्ये परफॉर्म करायचे आहेत. रिपिटेशन जास्त केले पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. मुवमेंट ना बॉडीची पाठ घ्यायला होती. कॅमेरामॅन फोकस करो. पुढचा व्हेरियंट आहे बेंडवर रो युझिंग स्मिथ मशीन. यामध्ये आम्ही स्मिथ मशीन वापरलं आहे की थोडा रेंज ऑफ मोशन वाढावा प्लस आम्हाला स्टेबिलिटी जास्त भेटावी म्हणून. यामध्ये टोटल तुम्हाला 3 सेट मारायचे आहेत. सेट एकच टाकला आहे. लास्टचा सेट तुम्हाला शॉर्ट्समध्ये येईल. थोडा चॅलेंजिंग सेट दिलेला आहे. शॉर्ट्स आज नक्की बघा. Thank you for watching. Follow for more videos and like and subscribe.